केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सांगली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सांगली जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून ही संकल्प यात्रा सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत 9 डिसेंबरपर्यंत 10 व्हॅनद्वारे 200 ग्रामपंचायतीमध्ये 15,000 लोकांपर्यंत शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला आहे। तर आतापर्यंत 216 ग्रामपंचायतीमध्ये आपली ही प्रचाराची व्हॅन प्रतिनिधी व्हॅन पोहोचलेली आहे। जवळजवळ 15,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। आणि आता आपण हे त्याचं स्पीड वाढवतोय। ते स्पीड वाढवताना यासाठी आपल्याला असं करायची प्रचार केलेला आहे की जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे। काय लाभार्थी जे आले ते मिळाले, काय लाभ असे की 4 आणि 12 मिळणार आहे, तर त्या सिल्लोड येथे गरजू लोकांसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने सिल्लोड येथे शनिवार व रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यशाळेचे उद्घाटन अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री अब्दुल सत्तार व महामंडळाचे सचिव वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले। प्रधान सचिव और इसी डिपार्टमेंट के कैबिनेट मिनिस्टर नामदार अब्दुल सत्तार साहब के हाथों से इस प्रोग्राम का इस्तेकबाल उद्घाटन होने जा रहा है। तमाम से गुजारिश है तालियां बजाएं, बड़े गर्व के साथ लिया जाता है। ऐसे हमारे मतदार संघ के एमएलए नामदार अब्दुल सत्तार साहब इस डिपार्टमेंट के कैबिनेट मिनिस्टर हैं और इसीलिए ये मौका हम सबको यहाँ पर मिला है। बात है कि खामोश खड़े रहते हैं, ये अलग बात है कि खामोश खड़े रहते हैं, लेकिन जो लोग बड़े हैं बड़े रहते हैं। सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे। टाळ्यामध्ये कंजूसी करू नका कृपया करून। समजा सगळं महिला बाहेर पडलं, स्वतःचं काम केले, धंदा केले, बिझनेस सुरू केले, सेल्फ हेल्प ग्रुप सुरू केले, अरे बिझनेस पण तुम्ही करू शकता, तर काय होईल की आपले देशचं जे GDP म्हणतात ते 2 पट 3 पट ते सगळं इम्प्रूव्ह होऊन जाईल। तर तुमचं जे आहे महिलाचं सक्षमीकरण देशाच्या उन्नतीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते पहिला पाऊल आहे आमचं म्हणणं तर सगळ्यांनी ये जे स्कीम आहे ये स्कीम 2 दिवस चालणार आहे आणि या शिबिरच्या दौरान सर्वांना ये स्कीम संदर्भात सांगितले जाईल आणि तुम्ही समजून घ्या आणि ज्याला ॲप्लिकेशन सादर करायचं आहे आपण कृपा करून ॲप्लिकेशन पण सादर करा, त्यांचा छाननी केले जाईल आणि जे पात्र ठरते नियमप्रमाणे त्यांना निश्चितपणे जे नवीन ये स्कीममध्ये आपल्याला फायनान्शियल एलोकेशन आलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना संपूर्ण भरपाई दिली जाईल, संपूर्ण जे काही योजनाचा लाभ दिले जाईल। ये बोलून मी आमचा 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्देश एकच आहे का हे आमच्याकडे जे 30 कोटी रुपयाचा मायनॉरिटी डिपार्टमेंटचा अल्पसंख्याक समाजाचा एज्युकेशन मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन म्हणून आहे, त्यासाठी 30 कोटीच्या ऐवजी 500 कोटी आम्हाला मंजूर करून सरकारने गॅरंटी घेतली आणि तो कर्जाच्या रूपाने जो वाटल्या जाणार आहे त्यामध्ये कर्ज त्या लोकांना मी विनंती केली की कर्ज घ्या, तुमच्या मुलाला चांगला एज्युकेशन द्या, त्याला नोकरी लागल्यानंतर हे परतफेड करा, अशा पद्धतीचं आव्हान केलं। काही धंदा करणारे, काही बिझनेस करणारे, काही 6 महिन्यासाठी लोन घेतात, काही वर्षासाठी घेतात, काही 5 वर्षासाठी घेतात, कोणी 7 वर्षासाठी, कोणी 10 वर्षासाठी लोन घेतो। प्रत्येकाला आमच्या या लोन देण्याच्या सिस्टीममध्ये, कर्ज देण्याच्या सिस्टीममध्ये आहे, त्याचा जनजागृती व्हावी त्याची सुरुवात मी सिल्लोडपासून केली। आता येणाऱ्या आठवड्यामध्ये नागपूरला होईल, नागपूरनंतर मग मुंबईला होईल, मुंबईनंतर पुण्याला होईल आणि पुण्याच्या नंतर अंतिम जो आमचा हज हाऊस आहे त्याचा लोकार्पण आणि कमिशनरेट मायनॉरिटी कमिशनरेटचा त्या ठिकाणी स्थापना करण्यात येईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि अजितदादा या तिघांच्या साक्षीने आम्ही त्या ठिकाणी त्यांना बोलवणार आहे आणि 1 लाख मायनॉरिटी समाज हे सरकारचा जे केलेले त्यांनी आतापर्यंत सरकारने केलेली मदत आणि पुढे भविष्यामध्ये करणारी मदत त्यांचा आभार मानण्यासाठी तो मेळावा राहील।
शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे संत गजानन महाराज सामान्य भक्ताला पावणारा देव अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाण्यातील शेगाव येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे। ते बुलढाणा जिल्ह्यात आले असता त्यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। दर्शन घेण्याची संधी मला प्राप्त झाली। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिर्डीचे साईबाबा आणि शेगावचे गजानन महाराज यांचं अनन्यसाधारण महत्व आहे। सामान्य भक्ताला पावणारा देव अशा प्रकारे या संतांकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण गरीबाच्या सेवेची शिकवण आहे आणि म्हणून मी आज त्यांचं दर्शन या ठिकाणी घेतलं। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस। देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, कामठी रोड, नागपुर। प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये मोठा फरक आहे। मात्र जे देशद्रोही आहेत त्यांचे दाऊद सोबत संबंध आहेत। ज्यांनी दाऊद सोबत मनी लॉन्ड्रिंग केली ते नवाब मलिक आमच्या सोबत कदापि राहू शकत नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे। नवाब मलिकांच्या बाबतीत मी गेले 2 दिवस सांगतोय, नवाब मलिक आमच्या सोबत राहू शकत नाही, राहणार नाही। बाकी पुढचा निर्णय म्हणजे काय, प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा त्यांच्यावर जे आरोप आहेत त्यामध्ये खूप मोठा फरक आहे। आणि म्हणून मला वाटतं की जे देशद्रोही आहेत, दाऊद बरोबर त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, त्यांनी व्यवहार केलेले आहेत आणि म्हणून ते आमच्यासोबत कदापि राहू शकत नाही नवाब मलिक। हे आम्ही स्पष्ट सांगितलं आहे, माननीय देवेंद्रजींनी सांगितलं आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे। यासाठी देशातील 130 कोटी जनतेने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे। एक पाऊल पुढे टाकणे म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला विकासाच्या झोतामध्ये आणणे ही आपली प्राथमिक गरज आहे। यासाठी पंतप्रधानांनी ज्या योजना तयार केल्या आहेत त्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे। या यात्रेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात केले। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन आज ठाण्यातील ठाणे रेल्वे स्थानक येथे करण्यात आले होते। या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थीशी ऑनलाईन प्रणालीमार्फत संवाद साधला। देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगू, भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करू, नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू। धन्यवाद।
क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून 7 लाखांची लोन घेऊन 70% रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आर्थिक गुन्हे शाखा सायबर सेलने केला आहे। या प्रकरणात 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्याकडे पोलीस स्टेशन दुग्गीपार या ठिकाणी 436/23 हा गुन्हा रजिस्टर्ड आहे, ज्याच्यामध्ये भादवी 406, 420, 467, 468, 471, 120B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये निखिल कुमार कोसले, विक्की सिंग कोसले, निलेश सुनारे हे सर्व राहणार रायपूर आणि त्यांचे एजंट म्हणून या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात काम करणारे सिद्धांत चव्हाण, प्रवीण पाटील आणि कैलाश भोयर यांना आपण या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे मी तुम्हाला क्रेडिट मिळवून देतो, म्हणजे मोठ्या बँकेच्या, लीडिंग बँकेच्या कुठल्या तरी योजनेतून तुम्हाला 8-10 लाखाचं सहज लोन मिळवून देतो आणि असं सांगून बोगस कागदपत्र तयार करून एखाद्याची ज्याची स्वतःची ऐपत नाही, ज्याची कुठली क्षमता नाही, ज्याची मॉर्गेज ठेवण्याची क्षमता नाही, अशा व्यक्तीची बोगस कागदपत्र तयार करून त्याच्या नावाची कागदपत्र तयार करून बँकेत सादर करून घेऊन कुठल्याशा प्रकारान्वये कुठल्याशा मॅनेजमेंट थ्रू हे अशा पद्धतीने काही क्रेडिट मंजूर करून घ्यायचं, लोन मंजूर करून घ्यायचं आणि ते लोन खात्यात जमा होताच त्याच्यातून स्वतःचा वाटा जो आहे तो काढून घ्यायचा आणि उरलेले पैसे हे त्या संबंधित जो पीडित आहे ते पीडितेला द्यायचे। त्याला अशी बतावणी करायची किंवा त्याला विश्वास दाखवायचा की हे पैसे जे आहेत हे जरी उद्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये गेले, म्हणजे NPAमध्ये गेले बँकेच्या, तरी देखील तुला आम्ही सांगतो त्या पद्धतीने तू काम केल्यास तुला बँक कुठलीही त्रास देणार नाही आणि असं म्हणून त्याला फितवायचं, त्याला हे लोन घ्यायला लावायचं आणि या बोगस पद्धतीने त्या लोनमधून स्वतःचा वाटा हा कॅशच्या रूपामध्ये काढून घ्यायचा। असं निदर्शनास येतंय की अशा कित्येक लोकांबरोबर या लोकांनी अशा प्रकारचा जो फ्रॉड आहे तो केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही। काही ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेत आणि त्या कॅम्प थ्रू या अशा प्रकारच्या थोड्याशा ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोचून त्यांना या पॉन्झी टाईपच्या स्कीममध्ये ओढावून मग त्यांच्याकडून ही कारवाई करून घेतली जात होती आणि आपल्याला मिळालेल्या तक्रारीवरून आपण कारवाई करून यांच्यावरती हा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। सर्व नागरिकांना सूचना आहे की अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। उद्या ज्यावेळी बँक खरोखर शोधायला येईल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की तुम्ही असं कुठल्या तरी एका फ्रॉडस्टरच्या नादी लागून हा कुठला तरी एक तुम्ही अशा प्रकारचा फ्रॉड केलेला आहे आणि त्यावेळी तुम्ही सगळे अडचणी द्याल। अजूनही कोणाला जर अशा पद्धतीने कुठल्याही फ्रॉडमध्ये उडवलं गेलं असेल किंवा तुमच्या अनावधानाने तुमच्या लक्षात न आल्यामुळे तुम्ही या लोकांच्या बळी पडला असाल तर लवकरच गोंदिया पोलिसला तुम्ही संपर्क साधा, जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा आणि आपली तक्रार नोंदवा। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact 8668792352 9801980100। श्री राम नगरी फरसान नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की। इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित।
श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है। तो देर किस बात की, गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डिपो के बाजू, नागपुर। संपर्क करें 9370494240 पर।